माहिती सोयरे हो. पहिलं माझ्याकडे 2 एकर शेती होती. त्याच्यातच काम करत गेला, समाधान खाऊन समाधान जगत गेला. आमच्या गावामध्ये आमच्या कास्टला सरपंचकीची जागा सुटली. गावातली 4 पुढारी माझ्याकडे आले आणि मला म्हणले, तू सरपंचकीचा फॉर्म भर, तुला निवडून आणायची जिम्मेदारी आमच्याकडे. म्हणे तू कशाच टेन्शन घेऊ नको, सगळं आम्ही बघून घेता. म्हणे बरं गडे म्हणून मी सरपंचकीचा फॉर्म भरला. फॉर्म भरून घरला आल्या 4 दिवसाला ते पुढारी मजा येत आले. तर आपला विरोधक पैसे वाटायला ना आपल्याला वाटावं लागते. मी म्हणलो माझ्याकडे तर काही बी नाही, 2 एकर शेत आहे म्हणे, विकून टाकून दे. मी म्हणलो शेत विकून मी काय खाऊ, अरे सरपंच झाल्यावर तुझ्या इथं पैसाच पैसा येते, म्हणजे तू 10 एकर घे म्हणे. खरंच होय गडे म्हणून 2 एकर त्याला विकून टाकून दिलं. पुऱ्या गावानं पैसा वाटलो, निवडून आला. ग्रामसेवक राहो, तलाठी राहो, तहसीलदार राहो, हे कोणी जरी गावात आले तर ते पुढारी म्हणाले, सरपंचाच्या इथं जागा नाही बसायला, चला आमच्या इथं. गावातल्या सगळ्या योजना ते उचलून खायलेत, सगळं तेच खायलेत. मला 2 एकरच्या बदल्यात 1 पेन, शिक्का माराय ठसा आणि ती शाईचा प्याड आला. आता मी दुसऱ्याचं रोज सोयाबीन कापायचं लाव.